पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास निहाल तयार. सामना करेल अमर. चांगला गोलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज निहाल. सुंदर पटकवला अमर याने. चेंडू सीमा पार केलाय. षटकार मारलाय. पहिला षटकार मारून आपलं खातं उघडलं आहे अमर याने. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. एक बाद आपला बिनबाद 6 धावा. पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा मिळवल्या त्याने. अतिशय सुंदर अशा. पंच काल दीपेश तिकडे लाईनमॅन पाठवायचं आहे. कमिटी सीपीएल कमिटी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारलाय अमर याने. षटकार मारून आपलं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. निहाल्याचा दुसरा चेंडू अमर याला. आणि हा चेंडू टाकलाय. पाहूया. सुंदर असा पटकला. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारलेला आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमा पार केलेला आहे. 4 रन. पहिल्या चेंडूमध्ये षटकार. दुसऱ्या चेंडूमध्ये 4 धावा आपल्या खात्यामध्ये लागेल. निहाल्याचं तिसरा चेंडू टाकण्यास तयार निहाल. आणि अतिशय सुंदर अशा चेंडू एसटीरक्षकाकडून सुटलेला आहे. एक धाव अवश्य मिळेल. पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. एकच धावेवरती समाधान मानलं अमर आणि समीर या जोडीने. आणि परत एकदा अमरसाठी पैसे आलेले आहेत. अमर याने चौकार आणि षटकार मारल्याबद्दल त्यांचे वडील श्रीराम थोरे यांच्याकडून पुन्हा एकदा समीर याने मारलेला आहे. निहाल पुढचा चेंडू टाकण्यास तयार. पुन्हा एकदा समीर याला. समीर सामना करण्यास तयार. सुंदर फटकावलाय समीर याने. एक धाव अवश्य मिळेल आणि एक धाव पूर्ण केलेले. एकच धावेवरती समाधान मानलं समीर आणि अमर या जोडीने. आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16 धावा. पहिलं षटक चालू आहे. अमरची वैयक्तिक धावसंख्या 10. समीर खेळतोय 5 धावांवरती. पहिलं षटक चालू आहे. निहाल पुढचा चेंडू टाकण्यास तयार. अमर याला सुंदर पटकवलाय. पाहूया. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेकडे जाणारा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा चौकार. सीमा पार केलेला आहे. पुन्हा एकदा चौकार आहे अमर याच्या फळीतून. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद. आणि समीर खेळतोय 5 धावांवरती. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा अमर याने याची वैयक्तिक धावसंख्या 35 होती. सुरुवातीला चौकार आणि षटकार मारल्याबद्दल अमर यांना त्यांचे वडील श्रीराम थोरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचंय. नवीन गोलंदाज झालेला आहे विक्रांत याचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. विक्रांत याचं उजव्या हाताचा गोलंदाज विक्रांत भोसले पॉवर्स या संघाकडून. आणि आता विक्रांत याचा सामना करेल समीर. आणि हा चेंडू टाकलेला आहे. पाहूया. सुंदर असा पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे समीर याने. हलकासा टटवलेला आहे चेंडू लेग साईडला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झाली आहे. धावसंख्या झालेली आहे 22 धावा झालेली आहेत. बिनबाद 22 धावा. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत दोन्ही. सलामीची जोडी आली होती खेळपट्टीवरती अमर आणि समीर. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं डोंगर उभं करतायत. पुढचा चेंडू विक्रांत याचा. पुन्हा एकदा समीर याला सुंदर लेग साईडला फटकवला. झेल होण्याचा वर्ग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिकडे. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानलं समीर आणि अमर या जोडीने. आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा भर झाली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23 धावा. विक्रांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास तयार. आणि आता मात्र विक्रांत याचा सामना करेल अमर. आणि हा चेंडू टाकलेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सीमा रेषेकडे जाणारा चेंडू अमरच्या फळीतून. आणि हा सीमा पार झालेला आहे. अतिशय 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमर याला.
आणि हा उलट्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा हा अतिशय सुंदर असा फटकार आणि या षटकारासाठी सुद्धा त्यांना सुवर्ण संधी आलेली आहे. 500 रुपये आले त्यांचे दादा संगम दोरे यांच्याकडून 500 रुपये त्यांना मिळणार आहेत. आतापर्यंत त्यांचे आता 700 रुपये जमा झालेले आहे. तिकडे त्याचा खेळ झाल्यानंतर त्यांनी घेऊन जायचंय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा भर झाली. धावसंख्या झालेली आहे 33 ते 33 धावा झालेल्या आहे. दुसरं षटक चालू आहे. विक्रांत याचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर असा फटकवलाय पुन्हा एकदा अमर याने आणि हा झेल बाद झालेला आहे. अमर झेल बांधून आपल्या तंबूमध्ये परतत आहे, परंतु त्यांना जी कामगिरी सोपवली होती ती ते करून आपल्या तंबूमध्ये जात आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजीचं प्रदर्शन केलं. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली त्यांनी. त्यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे. विक्रांत याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. कोण आला तुम्ही? नवीन खेळाडू आलेला आहे दीपक जुगम. पाहिजे चल आपण आणतो. निहाल याचं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक. आऊट झालेला बाद झालेला फलंदाज होता अमर. 24 धावा बनवून आपल्या खात्यामध्ये जमा करून झेल बांधून तंबूमध्ये परतला. निहाल्याचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू समीर याला समजलेला नाहीये. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू केला निहाल्याने. निहाल्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर याला. निहाल पुढचा चेंडू टाकण्यास तयार समीर याला. चांगलं क्षेत्ररक्षण दिले. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दीपक आणि समीर या जोडीला. धावसंख्या झाली आहे 34. एक बाद 34 धावा. प्रसाद तुमच्या वडापावची जाहिरात करतोय. इकडे वडापाव एखादा फ्री तरी पाहिजे आम्हाला यार. नाही चालेल चालेल. धन्यवाद. एक वडापाव आम्हाला सुद्धा फ्री दिलेला आहे इथे. आणि शिवा पडशील. अमरसाठी 700 रुपये जमा झालेले आहेत स्टेज मध्ये. सामना झाल्यानंतर त्यांनी घेऊन जायचे. बस निहाल्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर याला. उजव्या हाताचा गोलंदाज निहाल आणि या चेंडू टाकलाय. सुंदर असा चेंडू पटकवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु हलकासा टटवलेला. एक धाव पूर्ण समीर याची आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. एक बाद 36 धावा. तिसरं षटक चालू आहे. चालू असलेला सामना भोसले पॉवर्स वर्सेस साई वंदन 11 आणि यामध्ये प्रथम फलंदाजी करत आहेत साई वंदन 11 संघ. या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 34 धावा. निहाल्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक याला. सुंदर फटकावलेला दीपक याने. पाहूया आणि कशा क्षेत्ररक्षण तिकडे झाले. चेंडू सीमारेषेकडे जाणारा चेंडू. पाहूया सीमा पार होतो की नाही. आणि हा चेंडू सीमा पार झालेला आहे. चौकार मारलेला आहे दीपक याने. दीपक म्हणजे झुंजम याने. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झालेला. धावसंख्या 40 धावा. तिसरं षटक चालू आहे निहाल्याचं. निहाल पुढचा चेंडू टाकण्यास तयार दीपक याला. पुन्हा एकदा सुंदर फटकवला आहे चेंडू. झेल बाद होण्याचा संभव आणि हा झेल झालेला आहे. विक्रांत याने झेल घेतलेला आहे. सुंदर झेल घेतलेला आहे. समीर झेल बांधून आपल्या तंबूमध्ये परतत आहे. नाही आपला दीपकने सुद्धा जी कामगिरी त्या संघाने त्याच्यावर सोपवली होती ती करून चाललेली आहे. आपल्या तंबूमध्ये परतत. नवीन गोलंदाज अक्षय सुतार. चांगला गोलंदाज. हा पहिला चेंडू अक्षय सुतार याचा. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत चोरट्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झालेली आहे
43 धावा, 42 धावा, 42. शेवटचं षटक चालू आहे. अक्षय याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर याला, आणि हा समीराने सुंदर फटकवलाय. चेंडू सीमा रेषेकडे जाणारा चेंडू सीमा पार केलाय समीर याने, आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 46, आपला 46 धावा. नो होता फील्ड आहे त्याच्यावरती. नो होता ना पंच, नो होता. 47 धावा झालेल्या आहेत. अक्षय याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर याला, सुंदर फटकवल्या समीर याने. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे जाणारा पाहूया षटकार होतो की चौकार. पुन्हा एकदा षटकार मारलाय समीर याने, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 53. या स्पर्धेमध्ये मला वाटतं सर्वात जास्त स्कोर हा 53 पहिल्यांदाच आहे. अरे दिवाला पडला रे, षटकार आहे. अरे षटकार दिवाला पडला रे. समीर याची वैयक्तिक धावसंख्या 21. षटकार झाडामध्ये पडला बोलतो. 2 चेंडू संपलेले आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 53. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या झालेली आहे 54. 2 बाद 54 धावा, 54. अक्षयाचा पुढचा चेंडू धावसंख्या झालेली आहे 55. 2 बाद 55 धावा झालेले. अक्षयाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निमेशाला, आणि हा निमेश धावतीत झालेला आहे. किती झालं? अक्षय याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर याला, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये बदलणे. धावसंख्या 55. 3 बाद 55. शेवटचा चेंडू आहे. आणि हा शेवटचा चेंडू टाकलेला आहे. डेड बॉल. 1 चेंडू बाकी आहे. अक्षय याचा शेवटचा चेंडू, खराब चेंडू. 56 धावा झालेले आहेत. 3 बाद 56 धावा. या स्पर्धेमधला याच्या दिवसाचा सर्वात मोठा स्कोर. साई वंदन 11 संघाकडून. आणि हा शेवटचा चेंडू सुंदर फटकावलेला आहे समीर याने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि डुंडोरे साजना डुंडोरीला चालू आहे. दुर्गेश कॉमेंट्री बघायचं तुम्ही. काय बोलतो? बस काय नाही लाईव्ह करतो. नाही लाईव्ह नाही. हॅलो कारण लाईव्हला नेट नाही पकडत तेवढा, मग ब्लर होतो. चालू असलेला सामना आजच होणार आहे नाही उद्या येत ना. उद्याला फायनल ठेवतो फक्त फायनल उद्या फक्त एकच होईल. मी तिथे राहतो. भोसले पॉवर या संघाला 60 रनचं आव्हान दिलंय. ओम साई वंदन या संघाने
वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं गोलंदाजी मार्कवरती पियुष पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार येतोय युवराज शिगवड्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल पहिला षटकार पंचांचा इशारा येतोय थेट कॉमेंट्री बॉक्सवरती 1 बॉल 6 धावा अप्रतिम षटकार मारला युवराज शिगवण्याने लगातार 3 षटकार 1000 रुपयाचे पारितोषिक होऊया पुन्हा एकदा सज्ज झाला पियुष पुन्हा एकदा तोच बॉल तोच षटकार येतोय लगातारचा दुसरा षटकार युवराज शिगवण्याच्या कडून काय फलंदाजी करतो युवराज शिगवण वाह अप्रतिम फलंदाजी बॉल आतमध्येच बसलाय तिकडे मैदानाच्या आतमध्ये युवराज शिगवण आतमध्येच बसलाय बघ बॉल आणि वरलीमध्ये गाजलेला हा फलंदाज जांभूळ मैदान उत्कृष्ट फलंदाजी करतो तो जांभूळ मैदानामध्ये गुंदामध्ये गेला बघ चर्चगेट ओल या ग्राउंडमध्ये सुद्धा तो षटकार मारतो अप्रतिम षटकार मारला त्याने लगातारचा दुसरा षटकार आणि हॅट्रिक चान्स 1000 रुपये कमवेल की नाही लगातारचा दुसरा षटकार आलाय पियुष सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज पियुष गोलंदाजी मार्कवरती फुल टॉस चेंडू आणि पंचांचा इशारा काय असतोय नो चेंडू फ्रेड भेटले आणि या लगातार 2 षटकारासाठी श्री गोविंद शिगवण यांच्याकडून युवराज शिगवण याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या पुन्हा एकदा सज्ज झालाय पियुष मांडवकर मारण्याचा प्रयत्न होता बॉल उंच गेलाय क्षेत्ररक्षण खाली नाही 1 धाव निश्चित केलं दुसरा धावाचा प्रयत्न होता परंतु 1 धावेवरती समाधान मानावा लागेल युवराज आणि ज्ञानदेव या जोडीला तीन बॉल 14 रन मागडे शतक म्हणावा लागेल चौथा बॉल टाकण्यास तयार पियुष धावपट्टीवरती पाहूया आणि त्याचा मारा करेल ज्ञानदेव थोरे षटकारांचे वाचे पुन्हा एकदा बॉल आलाय सीमारेषेजवळ बॉल जातोय सीमारेषा पार येतोय ज्ञानदेव थोरेच्या बॅटमधून खणखणीत चौकार काय फलंदाजी करतायत अप्रतिम फलंदाजी एकदा सज्ज झालाय पियुष गोलंदाजी मार्कवरती ज्ञानदेव थोरे मारण्यास तयार पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॉल जाईल सीमारेषा पार येतोय ज्ञानदेवच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार काय फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही इकडे षटकार मारतोय आणि तिकडे चौकार मारतोय वाह अप्रतिम फलंदाजी 5 बॉल 24 5 बॉल 24 धावा झाल्या आहेत शेवटचा चेंडू असेल पियुष याचा मारा करेल हॅलो श्री रवींद्र राजेंद्र देशमुख रिद्धी सिद्धी क्रिकेट संघ जोर त्याचे कर्णधार आणि जोर गावचे आमचे वर्गमित्र रोहिदास मोहिते सुद्धा इथे उपस्थित आहेत बरोबर त्यांचा एक छोटासा सत्कार केला जाणार आहे धन्यवाद सर्वांचं स्कोर मोठा आहे हॅलो पहिल्याच बॉलावरती पहिलाच विकेट मिळाला अमर थोरे याला गोलंदाजी मार्कवरती दुसरा बॉल टाकण्यास तयार नियाल मारा करेल अमर याचा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता पंचांचा इशारा येतोय
2 धावांनी तिथंच काढल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. तिसरी धाव सुद्धा काढले. या 3 धावाच्या 3 धावा काढल्यात. वाईट +3. आणि रनआउट नका टाका पाहिजे होता त्यांनी. रनआउट 1 टाकायला बॉल पाहिजे. 28. पाहूया सज्ज झालाय अमर तोरे गोलंदाजी मार्कवरती आणि षटकारांचा बादशाह पाळा मिळेल. ज्ञानदेव तोरे पुन्हा एकदा सज्ज. अकोट टप्प्याचा चेंडू होता. बॉल येतोय सीमारेषेजवळ. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय ज्ञानदेव तोरे यांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. काय फलंदाजी करतोय. लगातारचा हा दुसरा लगातार नाही या मॅचमधला दुसरा चौकार पाहायला मिळतोय ज्ञानदेव तोरे यांच्या माध्यमातून. आणि 2 बॉल 32 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि दुसरं शतक चालू आहे अमर याचं. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं. पुन्हा एकदा मारा करण्यात तयार. बॉल जातोय 80 सीमारेषेजवळ. सुशील भाऊ क्षेत्ररक्षण अति उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुशीलच्या माध्यमातून. आणि तिथे तोपर्यंत 2 धावा काढून झाल्या. पुन्हा एकदा सज्ज ज्ञानदेव तोरे. अमर माराकडे फुलचा चेंडू होता. यावेळेस 1 धाव निश्चितच मिळेल. आणि महादेव तोरे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. लेग साईडला खूप छान क्षेत्ररक्षण करतायत ओमताई वंदन 11चे खेळाडू. आणि तितकेच फलंदाजी सुद्धा चांगली करतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अमर तोरे पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार करते. आणि आता नियाल टप्पा आलाय. अखेर टप्प्याचा चेंडू यावेळेस जाईल. बॉल सीमारेषा पार. नियालच्या बॅट मधून येतोय षटकार. काय फलंदाजी करतोय नियाल. दाखवतोय मी सुद्धा कमी नाही यांच्यापेक्षा. गोलंदाजीमध्ये मार खाल्लाय परंतु आता बॅटिंग मध्ये मार खाणार नाही. काय दाखवतोय. वा दाखवतोय कर्णधाराची जागा दाखवतोय. संघ मालकाला दाखवतोय. प्रत्येक गावातील खेळाडूला दाखवतोय नियाल नावाची चीज काय आहे ती. वा नियाल अमरचा शेवटचा चेंडू असेल. एकदा सज्ज. अमर गोलंदाजी मार करती. पाहूया नियाल सज्ज झालाय. काय फलंदाजी करतायत भोसले पॉवर या संघाचे खेळाडू. युवराज शिगवण 2 लगातारचे षटकार. ज्ञानदेव तोरे 4 चौकार षटकार चौकार आणि 2 धावा. आणि आता नियाल सपकाळ सज्ज झालाय. फलंदाजी मार करते. एकदा अमर तोरे शेवटचा चेंडू हाताळतायत. नियाल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यावेळेस येईल सीमारेषेजवळ. बॉल झेल सुटते. गटार क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा निश्चितच मिळतील. आणि या 2 धावाच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते ती 43. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43. उत्कृष्ट असे कामगिरी पार पाडतायत पंच सागर गौड. आयला बसव तिथे. चांगली गोलंदाजी मार करते ज्ञानदेव तोरे. बॅटीचा आणि बॉलाचा संपर्क काही झाला नाही. बॉल जातोय डॉट. 1 बॉल 44 धावा. या निमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते. ज्ञानदेव तोरे मारा करतील. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू होता परंतु 1 धाव निश्चितच मिळेल. आणि या 1 धावेच्या नंतर संघाची धावसंख्यामध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 45. 1 बाद 45. 61 पाहिजे टोटल. 61 पाहिजे 61. दुसरा चेंडू टाकण्यात तयार. पुन्हा एकदा निमेश गोलंदाजी मार करते. पुन्हा एकदा नियाल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल जातोय सीमा रेषा पार. येतोय नियालाच्या बॅट मधून खणखणीत चौकार. काय फलंदाजी करतायत या ओमसाई भोसले पॉवर या संघाचे फलंदाज
आतापासून युवराज सिगवड पासून ज्ञानदेव थोरे पासून आता शेवटीला आलाय मॅच संपवायला धोनीसारखा फलंदाज नियाल सपकाळ. मला आता निश्चितच वाटत असेल की नियाळचा आवडता खेळाडू सुद्धा धोनीच असेल, कारण की तो शेवटला मॅच फिनिश केल्याशिवाय राहत नाही आणि ही मॅच सुद्धा तोच फिनिश करू शकतो असं मला वाटतं या मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 11 धावांची गरज. नियाळ पाहूया निमेश जांगले गोलंदाजी मार करते, पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीचा आणि बॉलाचा काही संपर्क झाला नाही, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळेल आणि या एक धावच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते ती 50. संघाचं हाफ शतक पूर्ण झालंय परंतु निमेश जांगले सुद्धा कमी नाहीत. पुन्हा एकदा बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता, ज्ञानदेव थोरेंना काही समजलेला नाही. पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने जबाबदारी घ्यावी. शेवटचा चेंडू निमेश जांगले पाहायला मिळेल. ज्ञानदेव थोरे पुन्हा एकदा बॉल जाईल. कण 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 एक षटकार. काय फलंदाजी करतायत तिकडे ज्ञानदेव थोरे आणि नियाल सपकाळ आणि या षटकाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या होते ती 1/56. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. या नवीन गोलंदाज झाडा आहे ओमताई बंधन 11चा. ज्ञानदेव थोरे यांची वैयक्तिक धावसंख्या आहे ती 23 आणि नियाल खेळतोय 12 वरती. होऊया नियाल मॅच फिनिश करतोय का. 6 चेंडू 4 धावा. भोसले पॉवर आणि हलकाचा बॉल पेटवलाय. बॉल नाही सीमारेषेजवळ परंतु तिकडे नैसर्गिक अडचणीमुळे 2 धावा निश्चितच काढल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा काढली नियाळच्या माध्यमातून, नियाळ आणि ज्ञानदेवच्या माध्यमातून आणि या 3 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 59. 1 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्जन आणि ते होतोय झेल बाद. समीर शिगवण दाखल झाले. गोलंदाजी मार करते आणि ज्ञानदेव थोरेची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहे. विक्रांत भोसले नाळासोपारा चन्नाडचा गाजलेला हा फलंदाज पाहायला मिळेल आज इथे चन्नाड गावात गाजवतोय का मैदान. पाहूया 1 धावा पाहिजेत परंतु षटकार मारून पूर्ण करतायत की चौकार मारून पूर्ण करतायत. पाहूया एकदा सज्ज गोलंदाजी मार करते समीर शिगवण. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल आणि विक्रांत भोसले स्ट्राईकला. पाहूया एक फुल टॉस. अरे कॅच आहे आणि रक्षण खाली आणि झेल सुटते आणि ते भोसले पॉवर विन होतोय. मस्त स्कोर मारलाय